नमस्कार सगळ्यांना. मी सुशांत आणि सौदीमध्ये ट्रक ड्रायव्हर आहे. तर सगळ्यांना एक प्रश्न आहे की सौदीमध्ये ट्रक ड्रायव्हरची लाईफ कशी आहे, त्याचं जेवण खाणं राहणं त्यांची सोय कुठे असते, ते कुठे फ्रेश होतात. तर तुम्हाला सगळं दाखवतो, तर तुम्ही बघा आज. तर मी आता आहे या पंपावर. इकडं पंपाला महत्ता म्हणतात, पेट्रोल पंपाला महत्ता म्हणतात. आणि प्रत्येक महत्यावर जर असा मोठा महत्ता असला, अंघोळी सोय असत्या, इथं असं हॉटेल असतात. इथं हे पुढे दिसतं हे मॉल आहे. इकडचे पुढे दिसतात दुकानं, हे सगळे आपल्या गाड्याची दुकानं आहेत. सगळं माल मिळतंय, कॅफे आहे, सगळं आहे इथं. डिझेल पण आहे आपल्या ट्रकांसाठी, सगळे मिळते, त्यामुळे अडचण नाही. तर चला तुम्हाला दाखवतो आज कसं सिस्टम असते आणि काय असतं. हे इथं मॉल असतं, इथं सगळं सामान मिळते, जेवणा खाण्याचं सगळं, आपलं गाडीचं सामान सगळं इथं. परत इथं हॉटेल आहेत, इथं सगळं असं हे आहे, गॅरेज आहे, इथं पुढे टायर दुकान आहे आणि इथं पाठीमागे बाथरूमची सोय आहे. हे तर अशा प्रकारचे बाथरूम असते. आता आपण पण फ्रेश झालेला आहे, मस्तपैकी आंघोळ तीन करून थंड पाण्यानं. तर चला तुम्हाला दाखवतो हॉटेल कसं असतं. हे अशा प्रकारे सगळ्या भाज्या असतात. यातलं आपलं कुठली पाहिजे भाजी ते आपण पॅक करून घ्यायची, नंतर आपण जेवायची. तर सगळ्याची सोय असते जेवायला. तर अशा प्रकारे प्रत्येक मोठ्या मोठ्या मध्यवर्गानं आहे जेवणा खाण्याची सोय, बाथरूमची सोय, प्लस आपल्याला जे काही सामान घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, सगळं ते सामान सगळी सोय असते मत्यावर. कुठे जायला लागत नाही, काय जायला लागत नाही. फक्त एकाच ठिकाणी मत्यावर थांबलं की नाही सगळं आपलं काम होऊन जाते. अशा प्रकारे चांगली सोय आहे सौदीमध्ये, वाईट नाही आहे, चांगला आहे इथं. तर भावना अशा प्रकारच्या माहितीसाठी फॉलो करून जावा, आपल्या सौदीच्या ड्रायव्हरला बद्दल माहितीसाठी. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, फॉलो करून जावा, नक्की फॉलो करा भावा.